ते जरा वाचायचे का नाही, कष्ट घ्या. स्वतःला आमदार म्हणत आहे ना, त्या महाराजाचा अपमान करतो का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठलंय आणि यावेळी कारण ठरलेत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून संजय गायकवाड यांनी थेट प्रकाशकांना फोन करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा समोर आलंय. या फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतीये. ऑडिओमध्ये संजय गायकवाड आक्रमक भाषेत बोलताना ऐकू येत आहेत. यानंतर प्रकाशक प्रशांत आंबी यांनी शांतपणे सांगितलं की हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झालं होतं आणि पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही, पण हे समजून घेण्याऐवजी आमदार महोदयांनी धमक्यांचा पाऊसच सुरू ठेवलाय. तुम्हीच ऐका. हॅलो, हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडं आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा, शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे खोरे, शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही समजेल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय? तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातलं जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी आदरार्थी नाही. आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेखी स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचताना दिसला? ए, मी धमक्या देत नाही, मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. आम्हा नीट बोल. शिवाजी महाराजचा मायचा. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी का लिहिलं कस का? ते सांगतोय मी काय व्यवस्थित सांगतो बोलतो, तू? तुम्ही व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं? तू आराम. मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी मार. नाही, मी तेच सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग
नाही मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. हा तुम्ही वाचून घ्या पुस्तक. तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा, आता सकाळी आता बोलतोय तुला मी. हा तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. हा, काय करणार आहे तुम्ही? बर. हा आणखीन काही? हा आणखीन काही? आणखीन काय नाही, शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असते असं नाही. जरा वाचायचे कष्ट नाही घ्या आणखीन जरा. सांग, आणखीन सांग काय करायचं तो. तेच मला पण शिव्या येतात. हा पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. तेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना, तो व्यवस्थित बोला. साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. तू सांग फक्त कुठे यायचं ते. नाही ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. हा आणि इंग्रज. आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिव्या मला पण देता येतात, त्याच्यापेक्षा जरा तू वाचायचे. तलवार ते जरा वाचायचे का नाही कष्ट घ्या. स्वतःला आमदार म्हणत आहे ना. राजाचा अपमान करतो का? अरे बाबा व्यवस्थित बोल. मी अजून पण तुला सांगतोय व्यवस्थित भाषेमध्ये तू काय सांगतो. सांग? हॅलो. महाराजाला बदनाम करून टाकलं. तुमच्यासारख्या लोकांमुळे मग त्याने हे असं सगळं आहे. जरा वाचायची जरा कष्ट घ्या. अरे वाचताना नाव टाकण्यासाठी पहिले माझा राजा टाकला. दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही. जरा वाचायची जरा कष्ट घ्या. हो तू नको शिकू आम्हाला वाचणं काय. साला पुऱ्या शिवाजी महाराज समाजामध्ये इतिहास बदलून करून टाकला. तेच जरा असं वाच जरा. तू काय वाचायचं? हा 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 जरा वाच जरा. कुठं रिपोर्ट आहे दे, कुठं पब्लिश कर. ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा येतो उद्या. तू भेट फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा. हा या बघूया. जरा वाच. संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी. कोण आहे? चेक कर तू. फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर. मग तू आमचा महाराजाचा अपमान कर. तू कोण ना? तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय. मग तो एकरी भाषेत लिहिलं कसं मग? हा मग तो एकेरी उल्लेख नाहीये. त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख एकरी नाही का? आपण आईला पण नाही आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिणं मग. मग तेच सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं आहे म्हणून. आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाहीये. हेडिंग काय तेव्हा? हा मग ते हेडिंग आहे ना, ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार. ते शीर्षक आहे पुस्तकाचं, उद्गार नाही. तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय? अरे मी पुस्तक दिलं का? हा ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे तेवढं सुद्धा कळलेलं. कोणती बुद्धिमत्ती तुम्ही कोणती मती मारली होती महाराजांचं नाव एकरी घेताना? आम्हाला शहाणपणा शिकवू राहिला. हा शहाणपणा नाही शिकवत. वाचाय जरा कष्ट घ्या. हा अरे सगळं वाचले मी. शहाणपणा शिकव मला. बरं किती पानाचं पुस्तक आहे? हा किती पानाचं पुस्तक आहे? त्यावाला पुस्तक किती? हा 65 पानाचं पुस्तक आहे त्यावाला. 66 पानाचं, 72 पानाचं. बरोबर किती सांग? 72 पानाचं पुस्तक. हो एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा. ते सांग ना आहे ना आता हातात. तू म्हणला किती पानाचं? 72 पानाचं म्हणलं तुला मी. मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना, तर 1 तास 1.5 तास लागतात ते वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. हा शिवाजी कोण होता तो कसं काय लिहिलं याच्यावर? मी परत एकदा सांगतोय ते मी लेखक नाही या पुस्तकाचा. आणि दलाल आहे का तू? दलाल आहे का पुस्तक वाढणार? असाल दलाल. बाबा हेच संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय? संस्कार ते सांगतोय व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिका. मी येऊन भेटणार तुला गावात भेटणार तुला घरी भेट. राजेंद्र नगर झोपडपट्टीत राहतोय मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देतात पण मी देणार नाही. खूप तू जीप कापून टाकेन मी. बरं बघूया की.
हा या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या उद्या या. नंबर देतो. बर बघूया की बघूया. काय बघ, बघूया. काय बघ. तेच बघूया. उद्या काय किती हे आहेत का नाही, उद्या बघूया आपण. प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधींची भाषा अशी असावी का? मतभेद असतील तर उत्तर पुस्तक वाचून द्यायचं की थेट जीप छाटण्याच्या धमक्या द्यायच्या? एका आमदारानं अज्ञानाचं टोक गाठलंय का? पुस्तक न वाचतात निष्कर्ष आणि मग शिवीगाळ. लोकशाहीत विचारांना उत्तर विचारांनीच दिलं जातं, धमक्यांनी नाही. संजय गायकवाड यांना जनता आता एकच प्रश्न विचारते, तुम्ही आमदार आहात की दहशत पसरवणारे गुंड? त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी माझं कोणत्याही पद्धतीचं म्हणणं ऐकून न घेता ते सातत्यानं मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते. तसेच त्यांनी मला तुझी जीभ कापून टाकतो, त्याच्यानंतर तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या. मी त्यांना आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. हे जे काम आहे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, हे सातत्यानं आम्ही करत राहू, कारण की आम्ही सुद्धा पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे अशा धमक्यांना भीक आम्ही कधीही घालणार नाही. आज त्यांनी जी शिवीगाळ आणि ज्या धमक्या मला कालच्या फोन कॉलमध्ये दिलेल्या आहेत, त्याविरोधात आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.